नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जे काही बोलतो किंवा लिहितो त्यातल्या प्रत्येक शब्दाचं स्वतःचं असे खास काम असतं. हे सगळे शब्द मिळूनच आपल्या भाषेची एक पक्की इमारत उभी करतात. आज आपण याच इमारतीच्या पायाबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच मराठी व्याकरणातल्या शब्दांच्या 8 जाती. चला, या वाक्याकडे एक कोडं म्हणून पाहूया. यातल्या प्रत्येक शब्दाची एक ठरलेली भूमिका आहे आणि मी खात्री देतो की हा व्हिडिओ संपेपर्यंत हे कोडं तुम्ही अगदी सहज सोडवू शकाल आणि प्रत्येक शब्दाचं काम तुम्हाला स्पष्टपणे समजलेलं असेल. तर आपल्या या प्रवासात आपला गाईड कोण असणार आहे? तर मराठी व्याकरणाचा सविस्तर तक्ता. असं समजा की या एका पानातच शब्दांच्या 8ही जातींचं सगळं रहस्य दडलेलं आहे. चला, याच तक्त्याच्या मदतीने एक एक गोष्ट समजून घेऊया. मराठीतले सगळेचे सगळे शब्द आहेत ना, ते फक्त 2 मुख्य कुटुंबांमध्ये किंवा गटांमध्ये विभागले जातात. हो, फक्त 2. आणि ही विभागणी कशावर ठरते? तर त्यांच्या मूळ स्वभावावर, म्हणजे ते बदलतात की बदलत नाहीत यावर. यातलं पहिलं कुटुंब आहे विकारी शब्दांचं. यांना सव्यय असंही म्हणतात. हे शब्द म्हणजे पाण्यासारखे, लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार आपलं रूप लगेच बदलतात. आणि दुसरं कुटुंब आहे अविकारी शब्दांचं, म्हणजे अव्यय. हे मात्र दगडासारखे पक्के, काहीही झालं तरी आपलं रूप बदलत नाहीत, कायम स्थिर राहतात. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया या विकारी शब्दांच्या कुटुंबाला. हे म्हणजे आपल्या भाषेचे बहुरूपी कलाकार आहेत, जे वाक्याच्या गरजेनुसार वेगवेगळी रूपं घेतात. बघूया तरी कोण आहेत हे कलाकार. ह्या कुटुंबातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सदस्य म्हणजे नाम. आता नाम म्हणजे काय? एकदम सोपं आहे. आपल्या डोळ्यांना दिसणारी किंवा आपण कल्पनेने जाणलेली कुठलीही वस्तू, व्यक्ती, जागा किंवा अगदी भावना यांना आपण जे नाव देतो ना, तेच नाम. जसं की बघा, गोपाल हे एका व्यक्तीचं नाव आहे, पर्वत हे एका ठिकाणाचं, आणि शांतता किंवा आनंद ही तर आपल्या मनातल्या भावनांची नावं आहेत. ही सगळी नामं आहेत. आता पुढचा प्रकार आहे सर्वनाम. नावांमध्येच त्याचा अर्थ आहे सर्वांसाठी येणारं नाव. म्हणजे काय? तर वाक्यात परत परत तेच नाव वापरण्याऐवजी आपण जो शब्द वापरतो तो म्हणजे सर्वनाम. याने होतं काय की भाषा ऐकायला खूप छान आणि सोपी वाटते. आता बघा, सारखं सारखं गोपाल हुशार आहे, गोपाल अभ्यास करतो असं म्हटलं तर कसं तरी वाटतं, नाही का? त्याऐवजी आपण किती सहजपणे म्हणतो, गोपाल हुशार आहे, तो अभ्यास करतो. इथे हा जो तो आहे ना, तोच आहे सर्वनाम. त्याने गोपाल या नामाची जागा घेतली. विकारी कुटुंबातला तिसरा सदस्य आहे विशेषण. याच्याही नावातच सगळं काही आहे. याचं काम आहे नामाबद्दल काहीतरी विशेष सांगणं, म्हणजे नामाचं वर्णन करणं. विशेषणांमुळे काय होतं की नामाला एक वेगळीच ओळख मिळते. ते त्याला अधिक आकर्षक बनवतात. म्हणजे बघा, फक्त फूल नाही तर सुंदर फूल, नुसते आंबे नाहीत तर 5 आंबे, आणि पर्वत कसा आहे तर मोठा पर्वत. हे सगळे शब्द नामाचे गुण, संख्या किंवा आकार दाखवत आहेत. आणि आता विकारी शब्दांमधला शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, क्रियापद. क्रियापदाशिवाय वाक्य म्हणजे इंजिनशिवाय गाडी, ते पूर्णच होऊ शकत नाही. हे वाक्यातली क्रिया दाखवतं आणि वाक्याला एक पूर्ण अर्थ देतं. जसं की तो वाचतो, ती खेळली, ते जातील. नीट लक्ष दिलं तर कळेल, वाचतो म्हणजे क्रिया आत्ता घडतेय, खेळली म्हणजे क्रिया घडून गेली, आणि जातील म्हणजे ती पुढे घडणार आहे. पाहिलंत? काळानुसार रूप बदलणं हाच तर क्रियापदाचा विकारी स्वभाव आहे. चला, विकारी शब्दांचं कुटुंब तर आपण पाहिलं. आता वळूयात दुसऱ्या कुटुंबाकडे, म्हणजे अविकारी शब्दांकडे. हे भाषेमधले असे शिलेदार आहेत जे कधीही कुठल्याही परिस्थितीत आपलं रूप बदलत नाहीत, एकदम पक्के. ह्या अविकारी कुटुंबातला पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. जसं विशेषण नामाचा मित्र आहे, तसं क्रियाविशेषण हे क्रियापदाचा मित्र आहे. ते क्रियापदाबद्दल जास्त माहिती देतं. म्हणजे क्रिया कधी झाली, कुठे झाली, कशी झाली, हे सगळं सांगण्याचं काम क्रियाविशेषण करतं. हे शब्द म्हणजे क्रियापदाला विचारलेले प्रश्न आहेत. जसं की तो कुठे आला? उत्तर येथे आला. ती कधी जाईल? उत्तर उद्या जाईल. आणि तो कसा चालतो? उत्तर जपून चालतो. हे येथे, उद्या, जपून ही सगळी क्रियाविशेषणं आहेत. पुढचा प्रकार थोडा वेगळा आहे, शब्दयोगी अव्यय. नावाप्रमाणेच हे शब्द नेहमी नामाला किंवा सर्वनामाला योग करून, म्हणजे जोडून येतात, आणि मग त्या शब्दाचा वाक्यातल्या इतर शब्दांशी काय संबंध आहे हे दाखवतात. इथे बघा, पुढे, मागे, साठी हे शब्द एकटे आलेत का? नाही.
ते घर, झाड आणि तिच्या ह्या शब्दांना चिकटून म्हणजे जोडून आले आहेत. घरापुढे, झाडामागे, तिच्यासाठी. म्हणूनच यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता पाहूया उभयान्वयी अव्यय. नाव जरा अवघड वाटतंय पण काम एकदम सोपं आहे. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. सोप्या भाषेत सांगायचं तर हे भाषेमधले फेविकॉल आहेत. दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात. जसं की आई आणि बाबा. इथे आणीने दोन शब्दांना जोडलं. किंवा अभ्यास कर नाहीतर नापास होशील. इथे नाहीतरने दोन वाक्यांना जोडलं. खूप महत्वाचं काम हे यांचं. आणि आता अविकारी शब्दांमधला शेवटचा आणि सगळ्यात भावुक प्रकार तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. हे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनातून अचानक बाहेर पडणारे उद्गार आहेत जे आपल्या भावना व्यक्त करतात. हे शब्द म्हणजे आपल्या भावनांचा आवाज आहेत. जसं की काही वाईट झालं की तोंडातून येतं अरे रे. कुणी चांगलं काम केलं की आपण म्हणतो शाब्बास. किंवा काही मोठं पाहिलं की अरे बापरे. यांचा वाक्याच्या व्याकरणाशी थेट संबंध नसतो. हे फक्त आपल्या भावना दाखवतात. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण ज्या शब्दांच्या दोन्ही कुटुंबांना भेटलो म्हणजे एकूण 8 प्रकार पाहिले. पण हे सगळं वेगळे वेगळे शिकून काय उपयोग, बरोबर? खरी मजा तर तेव्हा आहे जेव्हा आपण पाहू की हे एकाच वाक्यात एकत्र येऊन कसं काम करतात. चला, आपण सुरुवातीला जे कोडं पाहिलं होतं तिकडे परत जाऊया. वाक्य होतं, गोपाल रोज सुंदर पत्र लिहितो. आता बघा, हे किती सोपं वाटतंय. गोपाल आणि पत्र ही झाली नामं. पत्र कसं आहे तर सुंदर, हे झालं विशेषण. क्रिया कोणती होतीये? लिहितो, हे झालं क्रियापद. आणि तो कधी लिहितो तर रोज, हे झालं क्रियापदाबद्दल माहिती देणारं क्रियाविशेषण. पाहिलंत, कोड सुटलं. तर मग शब्दांच्या या 8 जाती म्हणजे फक्त व्याकरणात मार्क मिळवण्याचा एक भाग आहे का? की खरंच दुसऱ्यांशी प्रभावीपणे बोलण्यासाठी, आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडण्यासाठी या 8 जातींवर प्रभुत्व मिळवणं हीच खरी गुरुकिल्ली आहे? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?